नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांच्या गुंतवणुकीची बातमी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांनी संपत्तीही जाहीर केली. त्यानुसार त्यांनी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आणि ह्या शेअरचे सध्याचे मूल्य 4,40,00,000 रुपये आहे. पिडिलाइट इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 40 लाखांहून अधिक गुंतवणूक केली. याशिवाय त्यांनी एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टायटन, हल आणि ICICI बँकेत त्यांची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांची सर्वाधिक गुंतवणूक ही ब्ल्यू चिप स्टॉक्समध्ये आहे. त्यांनी इन्फोसिस, TCS, LTI माइंडट्रीमध्येही गुंतवणूक केली आहे. तसेच ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या NCDमध्येही गुंतवणूक केली आहे. राहुल गांधी यांनी शेअर्ससोबत म्युच्युअल फंड, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड, PPF आणि पोस्टातील बचत योजनांमध्येही गुंतवणूक केली. एकूणच राहुल गांधी यांनी डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ तयार केला आहे. आता बातमी सोन्याची. गुरुवारीही सोन्याच्या दरात तेजी कायम होती. MCXवर 45 रुपयांची वाढ होत 10 ग्रॅम सोन्याचा दर 69,918 रुपयांवर होता. तर 1 किलो चांदीचा दर हा 79,630 रुपयांवर होता. जागतिक भूराजकीय अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होणे, तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कपातीचे संकेत यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. पाडव्याआधीच सोने 72,000 पुढची पातळी गाठेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्यानंतर बातमी सिमेंटची. गेल्या काही दिवसांपासून मागणी नसल्यानं सिमेंटचे दर दबावात होते. त्यानंतर सिमेंट कंपन्यांना आत्ता सिमेंटच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सिमेंट कंपन्यांना उत्तर भारतात 10 ते 15 रुपये प्रति पोतं, तर मध्य आणि ईशान्य भारतात 30 ते 40 रुपयांची दरवाढ एका सिमेंटच्या पोत्यामागे केली आहे. तर पश्चिम भारतात पोत्यामागे 20 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 महिन्यांपासून मागणी नसल्यानं सिमेंटचे दर खाली जात होते. आता बातमी कांद्याची. केंद्र सरकारनं संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. परदेशी व्यापार विभागानं या संदर्भात अधिसूचना काढली आहे. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड म्हणजेच NCLच्या माध्यमातून कांद्याची निर्यात होणार आहे. संयुक्त अरब अमिरातानं भारताला कांदा निर्यातीसंबंधी विनंती केली होती. महाराष्ट्रात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे. उन्हाळी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मात्र निर्यातबंदी असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. आता बातमी RBIची. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सध्या सुरू आहे. शुक्रवारी व्याजदराबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. महागाई आणि अस्थिर जागतिक परिस्थिती पाहता व्याजदर जसे होते तसेच राहण्याची शक्यता आहे. आता बातमी कर्जाच्या ओझ्यात बुडालेल्या वोडाफोन आयडियाची. वोडाफोन आयडिया लिमिटेडला तिच्या भागधारकांनी समभाग आणि रोख्याच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या भागधारकांची असाधारण सभा म्हणजेच EJAमध्ये निधी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भारतात कुबेरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. 2023 साली भारतात 169 अब्जाधीश होते. त्याची संख्या आता 200वर पोहोचली आहे. तसेच या कुबेरांची एकूण संपत्ती $675 अब्ज वरून विक्रमी $954 अब्ज वर पोचली आहे. फोर्ब्स या अमेरिकेतील मासिकानं 200 अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यात 25 भारतीयांचा समावेश आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे 9व्या क्रमांकावर आहेत. आता बातमी तैवानच्या भूकंपाची. तैवानला शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसल्यानंतर पुन्हा एकदा चिपच्या कमतरतेबद्दल चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच सेमीकंडक्टरच्या तुटवड्यांच्या समस्येवर मात केल्यानंतर उत्पादन पूर्ववत होत असतानाच चिपच्या कमतरतेचं संकट उभं टाकण्याची शक्यता आहे. बातम्यांच्या लंचबॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.